रजनीकांतची फिल्म बघायला चेन्नईला कोण जातं? मी आणि सुरेश गोडबोले. हा काय सीन आहे, मला ऐकायचं आहे. नाही, मी खूप मोठा रजनीकांतचा फॅन आहे. आणि नंतर मला जसं मी हे सांगू लागलो बाहेर की मी हे करतो, तसं मला कळलं की आणखीन पण काही माणसं आहेत जे हे करतात. म्हणजे सचिन गुरव आहे आमचा मित्र, तो सुद्धा चेन्नईला रजनीकांतची फिल्म बघायला जातो. मी जातो, सुहूद आणि मी तर गेलेलोच आहे. रोहित हळदीकर नावाचा आमचा मित्र आहे, तो चेन्नईला नाही जात, पण तो इथे सायनला सकाळी जाऊन बघतो फिल्म 6 वाजताच्या फॅन शोमध्ये. तर असे रजनीकांतचे खूप फॅन्स मराठी इंडस्ट्रीत आहेत. हे मला तेव्हाच कळलं जेव्हा मी जाहीरपणे सांगितलं की मी हा प्रकार केलेला आहे. सो बट या, इट इज अन एक्सपिरियन्स टू बिहोल्ड. आणि म्हणजे मी ते परत परत करत राहीन, कारण ते खूपच कमाल आहे. काय वेगळं होतं पण तिकडे जेव्हा रजनीकांतची फिल्म लागते? व्हॉट हॅपन्स? लाईक गिव्ह अस अ व्हिज्युअल ऑफ दॅट. सी, इट्स लाईक अ फेस्टिवल. इट्स नॉट अ फिल्म. प्रत्येक म्हणजे मी जितक्या बघितल्यात तितक्या, इट्स अ फेस्टिवल. आणि तुम्ही जेव्हा थिएटरच्या बाहेर, तर सकाळी काहीतरी 5, 5:30, 6चा शो असतो. ओके, सो तो 4-4:30ला तुम्ही पोचलात तर तिथे एक माणूस कॉफीचं एक दुकान असतं, ते चालू असतं, तिथे मोठी गर्दी असते. मग बाहेर एक साधारण आय डोंट नो किती फुटाचा एक कटआउट असतो. मग त्याच्यावरनं दूध टाकलं जातं, त्याची ती पूजा होते. खाली एक मेजर क्राऊड असतो. मग तुम्ही आत गेल्यानंतर थिएटरच्या असे ते लाईट्स असतात, असे म्हणजे डिस्को लाईट्स कसे असतात तसे लाईट्स थिएटरमध्ये लावलेले असतात, जे गाण्यांच्या वेळेस वेगळ्या पद्धतीने. हां, ओके. सो असं आपण जसं फिल्म बघतो की गाणं चालू आहे तर लाईट बदलत नाहीत थिएटरमध्ये, पण तिथे बदलतात त्या शोला. ओके, तो जो फॅन शो असतो सकाळचा. किंवा म्हणजे मी ऐकलंय, मी हे नाही अनुभवू शकलो अनफॉर्च्युनेटली, बट मी हे ऐकलंय की असं होतं की बरेचदा गाणं एकदा झालं प्ले तर त्याचं वन्स मोर होतं या शोजमध्ये. त्यामुळे इट्स नॉट अबाउट ही फिल्म चांगली आहे वाईट आहे ते तुम्हाला पहिले 10-15 सीन तुम्हाला काहीच ऐकू येत नाही, इतका आवाज असतो. त्यामुळे डायलॉग ऐकू येत नाही, आवाज, म्युझिक काहीही ऐकू येत नाही, बट इट्स अन एक्सपिरियन्स. आणि मला त्याच्यासाठी आवडतं की ह्या देशामध्ये सिनेमावर ह्या डिग्रीवर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि मला असं वाटतं की वी आर सो फॉर्च्युनेट टू बी मेकिंग फिल्म्स इन अ कंट्री वेअर सिनेमा इज लव्ड सो मच. इथे एका स्टारच्या एका फिल्मसाठी जत्रा लागतीये. ओके, आणि मला तिथे जाऊन कधीही हा प्रश्न पडत नाही की कसं मराठीमध्ये हे होत नाही वगैरे, अजिबात नाही. कारण इंडियन सिनेमा इज इंडियन सिनेमा. आय थिंक इट इज अनरियल. मग यू हॅव टू एक्सपिरियन्स इट वन्स. राईट. पण हे आय फील तू इन जनरल असा माणूस आहेस जो एक्सपिरियन्स च्या मागे जाशील, म्हणजे मोर देन द स्टॅट्स ऑफ इट आणि मग ते किती फिजिबल आहे आणि किती नाही वगैरे वगैरे, हे वगळता एक्सपिरियन्स जगण्यासाठी यू वुड टेक दॅट वन स्टेप. म्हणजे रिसेंटली आय सॉ युअर स्टोरी, यू वर इन दुबई फॉर द कॉन्सर्ट. सो हे आधीपासून होतं एक्सपिरियन्सच्या मागे पण. आणि हे एक्सपिरियन्सेस जे तू घेतोस, लाईक फॉर एक्झाम्पल मग रजनीकांतची फिल्म असेल किंवा दुबईचा कॉन्सर्ट असेल किंवा अजून व्हॉट एव्हर एक्सपिरियन्सेस दॅट यू हॅव टेकन, हे स्टोरीचा भाग होतात किंवा हे कुठेतरी व्हॉट इम्पॅक्ट डू दे क्रिएट? नाही, डज इट एव्हर हॅपन? आय डोंट डू इट सो दॅट. ऑफकोर्स, पण ते तुला नंतर हॅज इट एव्हर हॅपन की पुढे गेल्यानंतर तुला वाटलंय की मे बी समथिंग? नाही, म्हणजे मला वाटतं ते माणूस म्हणून मला समृद्ध करतात. आणि मग त्या समृद्धतेतनं काहीतरी माझ्या कलेवर परिणाम होत असेल तर तो इनडायरेक्ट आहे. राईट. मला नाही वाटत की मी हॅन्स झिमरचा कॉन्सर्ट दुबईमध्ये पाहिल्यामुळे माझ्या गोष्टीमध्ये काही फरक पडणार आहे. पण तो अनुभव घेऊन मला जे एक वाटलं किंवा माझ्यामध्ये जे काही आंतरिक बदललं ते नॅचरली पुढच्या फिल्ममध्ये तो बदल काहीतरी वेगळी गोष्ट करेल. 100%. पण डिरेक्टली आय डोंट थिंक इट अफेक्ट्स. आय थिंक मी सिकिंग एक्सपिरियन्सेस हॅज नथिंग टू डू विथ मी बिंग अ फिल्म मेकर. आय थिंक दॅट्स अ 2 डिफरंट साईड ऑफ द कॉइन. राईट. पण असं होतं ना की एका पॉईंटपर्यंत आपण म्हणजे अनुभव घ्यायला प्रत्येकाला आवडतं, पण बरीच माणसं अशी असतात की तो अनुभव घेण्यापासून स्वतःला अनेक कारणांमुळे थांबवतात. मग ते कधी फायनान्शियल असेल, कधी फिजिबल आहे की नाही ते असेल, किंवा हां हे तर नंतर बघू वगैरे वगैरे, वॉट एव्हर बी XYZ रिझन्स. तू तो अनुभव घेण्याला प्रायोरिटी देतोस. ही प्रवृत्ती तुझ्यामध्ये साधारण कॅन यू गेट मी बॅक टू कधी डेव्हलप झाली किंवा क्रिएट झाली, असं काही आठवतं तुला? नाही, आय थिंक इट वॉज ऑलवेज देअर. फक्त काय की एका पॉइंट पर्यंत लाईफमध्ये लाईक यू सेड की ते रिसोर्सेस नव्हते. म्हणजे किती इच्छा असली चेन्नईला जाऊन फिल्म बघण्याची तरी तेवढे पैसे नसायचे. सो ते पॉसिबल नव्हतं. पण ती ओढ नेहमी होती. पण एक मात्र निश्चित आहे की मी कधीच
म्हणजे आता मला हेच वाटतं ना की नसेल शक्य तर नाही होऊ शकत. ओके, सो देर इज नॉट मच यू कॅन डू. पण जर तुम्हाला शक्य आहे आर्थिकदृष्ट्या तर मग यू शुड, म्हणजे मला वाटतं की टाईमचा एक्सक्यूज देऊ नये माणसाने. रिसोर्सेस आय अंडरस्टँड, यू डोंट हॅव, बट टाईम यू कॅन ऑलवेज मेक. आता आम्ही दुबईला गेलो, ते खूप हेक्टिक झालं, 2 दिवस गेलो, पण परत कधी तो अनुभव मिळणार ना. आय एम नॉट गोइंग टू गेट दॅट. सो अनलेस अनटिल काहीतरी खूपच महत्त्वाचं माझं ऑलरेडी लाईन्ड अप आहे, मग मी तो एक्सपिरियन्स सॅक्रिफाईस करेन, बट अदरवाईज आय वोंट. आय विल मेक शुअर दॅट आय हॅव मेड द टाईम फॉर इट. 100%.